Students, Maharashtra State Board Biology 12th as per new syllabus, chapter number 2, reproduction in lower and higher animals, part 4. या अगोदरचे पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या अगोदर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी केलेला आहे. Female reproductive system consists of a pair of ovaries, a pair of oviduct, uterus, vagina, external genitalia, a pair of vestibular glands and a pair of mammary glands. Female reproductive system is much complicated than male reproductive system. कारण त्याच्यामध्ये बरेच स्टेप्स आहेत. फर्स्ट इज oogenesis, that is production of eggs. Then after oogenesis, transportation of sperm and ova. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एग आणि स्पर्मचं ट्रान्सपोर्टेशन करणं कशासाठी, तर फर्टिलायझेशनसाठी. म्हणजे एम्प्युलामध्ये फर्टिलायझेशन होतं तर तिथपर्यंत एगला आणि स्पर्मला ट्रान्सपोर्ट करणं. त्यानंतर असणार आहे जस्टेशन, मेंटेनन्स ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रिओ. त्यानंतर असेल पार्च्युरेशन, दॅट इज बर्थ टू फिटस, दॅट इज यंगवन. देन नरिशमेंट ऑफ दॅट यंगवन बाय लॅक्टेशन. सो दीज आर द व्हेरियस स्टेप्स. आणि त्यामुळे काय आहे तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम is much complicated than male reproductive system. Well, these are the parts of female reproductive system. Ovaries, pair of ovaries, these are the pair of ovaries. Then pair of oviduct, then this is uterus, then vagina, external genitalia, pair of vestibular and mammary glands. म्हणजे हे जे दोन ग्लँड्स आहेत ते एक्सेसरी ग्लँड्स इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. सो हे सगळे पार्ट्स आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. फर्स्ट इज ओव्हरी. It is primary sex organ. So it produces eggs or ovum and female reproductive hormones like estrogen, progesterone, relaxin, activin and inhibin. म्हणजे ओव्हरीचं फर्स्ट फंक्शन असणार आहे प्रोडक्शन ऑफ एग्स और ओव्यूम अँड नेक्स्ट टू प्रोड्यूस द फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स. ओव्हरी लोकेटेड अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर किडनीज. म्हणजे ओव्हरीचं लोकेशन कुठं आहे तर नियर किडनीज अँड द पेल्विस, अप्पर पार्ट ऑफ पेल्विस, पेल्विसच्या अप्पर लॅटरल म्हणजे पेल्विसच्या वरती पण लॅटरल साईडला टू ओव्हरीज असणार आहेत. त्यानंतर इच ओव्हरी हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट अँड दिस लिगामेंट इज नोन ॲज मिसोवेरियम अटॅचिंग इट टू युटेरस अँड ॲबडॉमिनल वॉल. सो हियर दिस ओव्हरी attaches to uterus by mesovarium ligament. Then there is another one broad ligament, it is known as mesometrium. So it holds ovary, oviduct and uterus to dorsal body wall. म्हणजे ओव्हरी, ओविडक्ट आणि युटेरसला डॉर्सल बॉडी वॉलशी अटॅच करायचं काम कोण करतं तर ब्रॉड लिगामेंट आणि त्याचं नाव आहे मिसोमेट्रियम. सो नेक्स्ट इज टीएस ऑफ ओव्हरी. Structure and development of ovary. It is compact structure and differentiated into central medulla. This is central medulla and outer cortex. Central medulla consists of loose connective tissue with blood vessels, lymph vessels and nerve fibers. म्हणजे मेड्युलरी रिजन जे आहे ओव्हरीचं तर त्यामध्ये काय असणार आहे ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स आणि नर्व फायबर्स असतात. आणि जे काय आउटर कॉर्टेक्स रिजन आहे इट इज कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलर अँड कवर्ड बाय जर्मिनल एपिथेलियम. म्हणजे जे काय हा आउटर रिजन आहे इट इज कॉम्पॅक्ट, ग्रॅन्युलर अँड इट इज कवर्ड बाय जर्मिनल एपिथेलियम. दिस इज द कवरिंग ऑफ जर्मिनल एपिथेलियम. नेक्स्ट देर आर ओवेरियन फॉलिकल. Ovarian follicles are the tiny masses of cells collectively formed from immature ova originating from cells of dorsal endoderm of yolk sac. तर इथे ही कन्सेप्ट थोडीशी समजून घ्यायची आहे. तर ओवेरियन फॉलिकल काय तर टायनी मासेस ऑफ सेल्स आहेत अँड कलेक्टिव्हली फॉर्म फ्रॉम इमॅच्युअर ओवा. इमॅच्युअर ओवापासून ओवेरियन फॉलिकल. बट दिस इमॅच्युअर ओवा कशापासून ओरिजिनेट होतात तर फ्रॉम अ डॉर्सल एंडोडर्म ऑफ योक सॅक. आता योक सॅक तर ॲक्च्युली ही सगळी जी डेव्हलपमेंट आहे ओव्हरीची ती कधी होते तर बिफोर बर्थ ऑफ फिमेल बेबी. म्हणजे जेव्हा हे बेबी, फिमेल बेबी त्याच्या मदरच्या ओमध्ये म्हणजे युटेरसमध्ये असते त्यावेळी त्याची डेव्हलपमेंट होत असताना हे सगळे ओव्हरीची सुद्धा डेव्हलपमेंट सुरू असते. मग
हे जे काय योक सॅक आहे, म्हणजे योक सॅकमध्ये जे काय फिमेल बेबीची डेव्हलपमेंट सुरू असते, तर त्या योक सॅकचे जे काय एंडोडर्म आहे, डॉर्सल एंडोडर्म, त्याच्यापासून हे ओवा ओरिजिनेट होतात आणि त्याच्यापासून ओव्हेरियन फॉलिकल. ओके. सो नेक्स्ट इज ओगोनिया. दिस सेल्स मायग्रेट टू कोनाडल रीच अँड डिवाइड मायटोटिकली. म्हणजे या सेल्स काय होतात, मायग्रेट होतात आणि त्याचबरोबर काय होतं त्यांचं डिव्हिजन, मायटोटिकली डिवाइड ड्युरिंग एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. म्हणजे हे सगळं कधी सुरू होतं, ड्युरिंग एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये येतं आहे. म्हणजे काय, तर जो काय हा जस्टेशन पिरियड असतो, म्हणजे जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सुरू असते एम्ब्रिओची, तो जो काही पिरियड आहे, तर त्यामध्ये जे काही 2 मंथ्सपर्यंत हा एम्ब्रिओ असतो, म्हणजे अप टू सेल डिफरन्सिएशन, अँड आफ्टर दॅट इट इज नोन ॲज fetus. So during embryonic development these cells migrate towards the gonadal ridge and divide mitotically. So these oogonia continue to grow in size and surrounded by a layer of granulosa and form the rudiments of ovarian follicle. Rudiments of ovarian follicle means undeveloped ovarian follicles. Then oogenesis, it starts from before birth, as we discussed in previous slide. This starts from before birth of female baby and by 12 weeks ovary fully form. म्हणजे जे काय डेव्हलपमेंट सुरू होते, तर 12 वीकमध्ये ओव्हरी फुल्ली फॉर्म होते अँड मोर दॅन 2 मिलियन प्रीमोडियल फॉलिकल्स. दिस प्रीमोडियल फॉलिकल्स मीन्स अनडेव्हलप्ड ऑर इमॅच्युअर फॉलिकल्स इन ओव्हरी आर फॉर्म. ही प्रोसेस एक्झॅक्टली कशी होते, द सेल्स ऑफ जर्मिनल एपिथेलियम give rise to oogonia in cortex, that is called as egg tube or flugger. आता जे काही जर्मिनल एपिथेलियमच्या सेल्स असतात त्या काय फॉर्म करतात, तर इट गिव्ह राईज टू ओगोनिया अँड इट इज नोन ॲज एग ट्यूब. इच कॉर्ड, म्हणजे प्रत्येक कॉर्डला काय असतं, द राऊंड मास ऑफ सेल्स ॲट द एंड कॉल्ड ॲज एग नेस्ट. म्हणजे त्याच्या एंडला काय असणार आहे, तर राऊंड मास ऑफ सेल्स अँड इट इज नोन ॲज एग नेस्ट. दिस प्रीमोडियल ओव्हेरियन फॉलिकल डेव्हलप फ्रॉम एग नेस्ट. म्हणजे ह्या एग नेस्टपासूनच प्रीमोडियल ओव्हेरियन फॉलिकल्स फॉर्म होतात. अँड दिस फॉलिकल्स इन दिस फॉलिकल्स देर इज लार्ज प्रायमरी oocyte. आता इथं मेन काय असणार आहे, प्रायमरी oocyte ॲट द सेंटर विच इज डिप्लॉइड. ओके. दिस प्रायमरी oocyte डिवाइड मिओटिकली बट गेट अरेस्टेड ॲट मिओसिस 1. म्हणजे जे काही सेल डिव्हिजनच्या स्टेजेस आहेत, तर त्यातली जे काही मिओसिस 1 इथं झाल्यानंतर गेट अरेस्टेड, म्हणजे इथं ही प्रोसेस स्टॉप होते. आणि हे सगळे कुठं, बिफोर बर्थ. आणि त्यानंतर ही त्याच्या पुढची जे काही त्याच्या पुढच्या स्टेजेस आहेत त्या ड्युरिंग प्युबर्टी, म्हणजे जेव्हा ते काही फिमेल आहे ती सेक्स्युअली मॅच्युअर होईल, म्हणजे प्युबर्टीच्या वेळेस, तर त्यावेळेस हे सगळे पुढच्या प्रोसेस स्टार्ट होतात. सो 2 मिलियन फॉलिकल्स इन ओव्हरी are present, but during birth they are 1 million and 40,000 remain at puberty. Okay. Then atresia, it is a large scale destruction of primordial follicle during growth called as atresia. म्हणजे लार्ज स्केल वर प्रिमोडियल फॉलिकल्सचं जर डिस्ट्रक्शन होत असेल, डिजनरेशन होत असेल, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ॲट्रेसिया. नेक्स्ट इज ओव्हेरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल. द ओव्हेरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फिमेल, ह्यामध्ये काय होतं, तर प्रीमोडियल फॉलिकल्स डेव्हलप इन मॅच्युअर ऑर ग्रॅफियन फॉलिकल ॲट प्युबर्टी. म्हणजे जे काय प्रीमोडियल फॉलिकल्स असतात ते आता मॅच्युअर होणार कशामध्ये, तर ग्रॅफियन फॉलिकलमध्ये. पण कधी, तर प्युबर्टीच्या वेळेस. बिकॉज दिस सेल डिव्हिजन इज अरेस्टेड ॲट मिओसिस 1 बिफोर बर्थ. पर आफ्टर बर्थ अप टू प्युबर्टी, म्हणजे जर बर्थ झाल्यानंतर प्युबर्टी होईपर्यंत ह्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. तर कधी होणार, तर जे काही प्रिमोडियल फॉलिकल आहेत ते ग्रॅफियन फॉलिकलमध्ये डेव्हलपमेंट कधी होतात, तर प्युबर्टीच्या वेळेस. सो ॲट ईच मेन्स्ट्रुअल सायकल 1 प्रिमोडियल फॉलिकल स्टार्ट्स ग्रोईंग टू फॉर्म द ग्रॅफियन फॉलिकल. प्रत्येक एक मेन्स्ट्रुअल सायकल, आता मेन्स्ट्रुअल सायकलसुद्धा इन डिटेल आपण नंतर बघणार आहोत. तर ह्यावेळेस काय होतं, एक प्रिमोडियल फॉलिकल डेव्हलप इन टू ग्रॅफियन फॉलिकल. सो इट इज मॅच्युअर फॉलिकल. ही जी काय प्रोसेस आहे ती एक्झॅक्टली कशी होती ती बघूयात. द स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ oocyte विच आर सायक्लिक
during each menstrual cycle. It involves the maturation of primordial follicle. म्हणजे प्रीमोडियल फॉलिकल जो होतो मॅच्युअर होतो आणि फर्स्ट तो प्रायमरी सेकंडरी आणि फायनली इट डेव्हलप इन ग्राफियन फॉलिकल. द प्रायमरी फॉलिकल इट हॅज मल्टीलेअर हॅज क्युबायडल फॉलिक्युलर सेल्स. याच्यावर फॉलिकल्स मल्टीलेअर क्युबायडल फॉलिकल सेल असतात. सेकंडरी फॉलिकल कसा होतो तर स्ट्रोमा सेल्स अँड स्ट्रोमा सेल्स ॲट थिका ओव्हर द प्रायमरी फॉलिकल. जे काय प्रायमरी फॉलिकल असतात त्याच्यावर काय होतं तर स्ट्रोमा सेल्स एक थिका ॲड करतात. थिका मीन्स काय तर एक शीत आहे. थिका मीन्स शीत, एक्सटर्नल शीत. सो it changes into secondary follicle and this growth of oocyte and granulosa cell increase in number and there is they start producing the hormone as estrogen. Then graphene follicle. This secondary follicles grows into graphene follicle by adding more follicular cells. आफ्टर मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल्स दे मूव टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी. म्हणजे इथं फॉलिकल सेल्स ॲड होत जातात आणि मॅच्युअर झाल्यानंतर काय होतं तर हे जे काय ग्राफेन फॉलिकल्स मूव टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी अँड ते रिलीज एग. म्हणजे ते काय करतात मग ते एग रिलीज करतात. अँड दिस फॉलिकल्स ड्युरिंग ओव्युलेशन. ओव्युलेशन म्हणजे काय तर द प्रोसेस ऑफ रिलीजिंग एग्स फ्रॉम ओव्हरी. ओव्हरीमधून काय होतं तर एग रिलीज होतं. त्यानंतर द रिमेनिंग पार्ट ऑफ फॉलिकल चेंजेस इन टू टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड कॉर्पस ल्युटियम. हे कॉर्पस ल्युटियम कॉर्पस अल्बिकॅन्स हे सगळं म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळेच टर्म्स त्यावेळेस समजतच जातील. सो इथं जे काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. तर ग्राफेन फॉलिकल ड्युरिंग ओव्युलेशन म्हणजे इथं आता एग मॅच्युअर हा फॉलिकल मॅच्युअर झाल्यानंतर काय होतं तर एग रिलीज करतो आणि जो काय रिमेनिंग पार्ट आहे इट कन्वर्टेड इनटू एंडोक्राइन ग्लँड, टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड दॅट इज कॉर्पस ल्युटियम. इफ नो फर्टिलायझेशन ऑकर्स द कॉर्पस ल्युटियम डिजनरेट्स इनटू व्हाईट स्कार. इट इज नोन ॲज कॉर्पस अल्बिकन्स. म्हणजे काय तर एग रिलीज होणार आहे पण त्यावेळेस समजा जर स्पर्मची एंट्री नाही झाली. आता फर्टिलायझेशन कधी होणार तर एग आणि स्पर्म त्यांचं ते एकत्र आल्यानंतर फर्टिलायझेशन होणार आहे. जर स्पर्मची एंट्री नाहीच झाली तर तिथं काय होणार आहे नो फर्टिलायझेशन. सो कॉर्पस ल्युटियम डिजनरेट इनटू व्हाईट स्कार अँड इट इज नोन ॲज कॉर्पस अल्बिकन्स. नेक्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल. इट इज इसेंट्रिक secondary oocyte surrounded by the non-cellular layer of zona pellucida. आता zona pellucida म्हणजे काय तर इट इज अ थिक ट्रान्सपरंट मेम्ब्रेन विच सराउंड द ओव्ह्यूम. म्हणजे जे काय ओव्ह्यूमला सराउंड करतं एक थिक ट्रान्सपरंट मेम्ब्रेन त्याला काय म्हणतात झोना पेलिसोडा. आणि हे जे काही झोना पेलिसोडा इट इज सिक्रेटेड बाय व्हिटेलाइन मेम्ब्रेन ऑफ oocyte. व्हिटेलिन मेम्ब्रेन ऑफ oocyte. तर व्हिटेलिन मेम्ब्रेन म्हणजे काय तर इट इज मेम्ब्रेन विच सराउंड द आउटर सरफेस ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ ओवा. म्हणजे व्हिटेलिन मेम्ब्रेन काय करतं इट सराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ ओवा अँड इट सिक्रेट द झोना पेलिसोडा. झोना पेलिसोडा विच इज अ थिक ट्रान्सपरंट मेम्ब्रेन सराउंड द ओवा. नेक्स्ट इज outermost protective and fibrous covering that is थिका एक्स्टर्ना. हे जे आउटर मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हटलं जातं थिका एक्स्टर्ना. इट इज प्रोटेक्टिव्ह अँड फायब्रस कवरिंग. देन इनर टू इट सेल्युलर थिका इंटर्ना. त्याच्या इनर साईडला काय असणार आहे थिका इंटर्ना आणि इट इज सेल्युलर विच प्रोड्यूस एस्ट्रोजन. ते काय करतं एस्ट्रोजन प्रोड्यूस करतं. इनर टू थिका इंटर्ना म्हणजे थिका इंटर्नच्या आत काय असेल द फॉलिक्युलर सेल्स फॉर्म द मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. त्याच्या आत जो लेअर आहे तो कशाचा आहे तर मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. हे जे स्ट्रक्चर आहे ते आहे मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा. इट फ्रॉम इट द सेल डिफरन्शिएटेड इनटू डिस्कस प्रोलिगरस अँड कोरोना रेडिएटा सेल्स. आता थिका इंटर्नच्या आतमध्ये मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसाचा लेअर आहे आणि तो डिफरन्शिएट होऊन कशामध्ये डिफरन्शिएट होतो तर डिस्कस प्रोलिगरस अँड कोरोना रेडिएटा सेल्समध्ये. नेक्स्ट इज oocyte अँड सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल्स. म्हणजे हे जे काय
oocyte आहे, oocyte आणि त्याला जे काही सराउंडिंग ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत या दोन्ही एकत्र येऊन त्याला एक टर्म आहे क्युमुलस ओफोरस. नेक्स्ट इज फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी, दॅट इज अँट्रम. ते बघा ही जी काय कॅव्हिटी आहे फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी म्हणजे ही कॅव्हिटी याच्यामध्ये फ्लूइड आहे आणि हा फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी इट इज नोन ॲज अँट्रम. So in between oocyte and membrana granulosa and it is filled with the fluid called as liquor folliculi. म्हणजे हे जे काय फ्लूइड आहे त्याचं नाव आहे लिक्विअर फॉलिक्युलाय. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.